नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री साई सच्चरित अध्याय 18. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय सद्गुरो परमनित्या. जय सद्गुरो ब्रह्मसत्या. अनुभवे दाविसी जगन्मिथ्या, माया नियंत्या जय जया. जय जयाजी अनाद्यानंता, जय जयाजी द्वंद्वातीता, जय जयाजी विकाररहिता, निजरूप बोधिता तू. सागरी रिघाली करू आंघोळी, परतेल काय सैदवाची पुतळी. हे न तो घडे कदा काळी, तुझजवळ ही तैसेच. वेदश्रुती ही दयाविशी, विवाद करती अहर्निशी. ते अलक्ष तू बोटाने दाविशी, अप्रयासे भक्तासी. आला दैवाचा योग का जर पुरा पडला तुझा कर. आला दैवाचा योग जर का पडला पुरे का तुझा गर का. मग हा पुला वापर का नाही या कुतर्का स्थानते. गताध्यायी कथा पावन ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण. ब्रह्मार्थीयाचे लोभावरण प्रतिबंध कारण वर्णिले. आता मंदानग्र कथा श्रवण की जे आदरे श्रोता. मद अनुग्रह कथा म्हणजे त्यांच्या स्वतःवरती अनुग्रह केलेला आहे त्याची गोष्ट. श्रवण की जे श्रोता, अनुभवा येईल तुमच्या चित्ता मार्गदर्शकता बाबांची. ही आहे गोड वार्ता, ती मी कथितो यथार्थता. श्रोता आपुलिया स्वार्था स्वस्थ चित्ता परसावी. असता श्रवणार्थी सादर, वक्त्यास उल्हास आणि आदर. हृदया फुटे प्रेम पाजर, आनंद निर्भर उभयता. न करता बुद्धिभेद तिळभर, जैसा दयाचा अधिकार. तयास तैसा मार्ग साचार, उपदेश पुरस्पर धावित. अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरू श्रीराम, गणपती, सरस्वती, गुरुदेव, सीतारामचंद्र ह्या सर्वांचं नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. तर त्याने कसं सांगितलं आहे आजच्या अध्यायात गुरु किंवा सद्गुरूंचाच उहापोह केलेला आहे की तू माया नियंत्या आहेस, म्हणजे मायेला कंट्रोल करतोस. हे सगळं जग मिथ्या आहे हे अनुभवानं तू प्रत्येकाला शिकवतोस, दाखवतोस. तो अनादी आहेस, अनंत आहेस, द्वंद्वातीत आहेस. म्हणजे काय निर्द्वंद्व आहे ज्याच्यामध्ये कुठलं म्हणजे द्वंद्व म्हणजे काय आपल्या मनात एक द्वंद्व असतं की हे किंवा हे किंवा असं. तर तसं काय याच्या मनामध्ये नाही आहे. आणि तुझ्यासोबत जो येतो तो पण तुझ्यासारखाच तू करतोस. त्याचं उदाहरण इतकं छान दिलं आहे की एखादी मिठाची पुतळी आहे आणि ती सागरामध्ये आंघोळ करायला गेली तर ती सागरातून परतेल का माघारी? नाही परतणार. तसंच तुझ्याजवळ जो आला त्याला तू परतून देत नाही, म्हणजे थोडक्यात स्वतःसारखा करून सोडतोस. आता इथं त्यांना स्वतःला जो उपदेश केला आहे त्यांनी त्याच्याबद्दल ही कथा सांगितलेली आहे. ऐसे कित्येकांचे मते, जे गुरुने कथिले जाते. कथितान ये इतरा ते, विफळ होते गुरुवाणी. हे तो केवळ काल्पनिक, नसतेच तो निरर्थक. प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख, कथिती सद्बोधक सकळाते. मानाल जरी हे अप्रमाण, बुधकौशिक ऋषी प्रमाण. रामरक्षा दीक्षेचे स्वप्न, केले कथन सर्वत्रा. गुरुवर्षाकाळीचे घन, आवडी वर्षती स्वानंद जीवन. ते काय ठेवावे कोंबून, येथेचे सेवून सेवावे. लेकराची धरुणी हनवटी, मायतयाच्या आरोग्यासाठी. मायाळूपणे पाजी गुटी, तिचा हातवटी बाबांची. मार्ग नव्हता त्यांचा गुप्त, कोण्या रीती कैसा औचित. निजभक्ताचा हेतू पूर्वित, सावचित्त ते आका.
धन्य धन्य सद्गुरु संगती, कोणा वर्णवेती याची मती. आठविता एक एकता यांच्या उक्ती, निजस्फूर्ती उचंबळे. प्रेमे करता ईश्वरार्चन, गुरुसेवा गुरुपूजन. होईल गुरुगम्य संपादन, इतर साधन ते फोल. विक्षेप आणि आवरण, तेने हा भवमार्ग संकीर्ण. गुरुवाक्य दीपक किरण, निर्विघ्न मार्गदर्शक. गुरु प्रत्यक्ष ईश्वर, ब्रह्मा विष्णू महेश्वर. गुरुची वस्तुता परमेश्वर, ब्रह्मपरात्पर गुरुराय. गुरु जननी गुरु पिता, गुरु त्राता देव कोपता. गुरु कोपता कोणींत्राता, सदा सर्वदा आणावे. गुरुदर्शक प्रवृत्तीचा, तीर्थव्रत निवृत्तीचा, धर्माधर्म विरक्तीचा, वेदश्रुतींचा प्रवक्ता. आता असं म्हणतात की जे काय गुरूंनी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा एक मंत्र दिला आहे तो इतरांना सांगू नये, नाही तर गुरुची वाणी विफळ होते. पण इथं हे म्हणतात काय की हे चुकीचं आहे, काल्पनिक आहे. आता प्रत्यक्ष याचं प्रमाण काय आहे तर बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा ही स्वप्नातच त्यांना ही रामरक्षेची दीक्षा मिळालेली आहे आणि त्यांनी इतरांना ती सांगितली आहे. तर गुरु म्हणजे पावसाळ्याचा वर्षाव आहे, ते मेघ आहेत. त्यांना काय असं डांबून कोंबून भरून ठेवता येतं का? नाही. तर स्वतः पण त्याचा पाण्याचा लाभ घ्यावा आणि इतरांना पण त्या पाण्याचा लाभ द्यावा. जशी आई लेकराची हनवटी धरून त्याच्या आरोग्यासाठी मायाळूपणे त्याला गुटी पाजते, ती गुटी खरं खारट तुरट कडवट असते पण पाजते, तशीच ती बाबांची हातोटी आहे. त्यांचा असा कुठला मार्ग गुप्त नव्हता, पण अचानक ते माणसाला एखादी गोष्ट सांगून त्या गोष्टीचं म्हणजे प्रत्यंतर आणून देत असत. आता त्यांनी गुरूंचा महिमा इथं वर्णवला आहे की सद्गुरूंची संगती लाभली तुम्हाला तर ते खूप धन्य आहात तुम्ही आयुष्यामध्ये. गुरूंच्या एकेका उक्ती आठवल्या तर माणसाला म्हणजे असं भरते येईल त्याच्यामध्ये. आता इथं गुरूंचा महिमा कसा की गुरुच ब्रह्मा आहेत, गुरु विष्णू, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे पहिले गुरु महान आहेत. आता इथं एक कबीरांचा दोहा आहे, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय. बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय. म्हणजे एकाच वेळी गुरु आणि गोविंद म्हणजे भगवान कृष्ण काही जे आपल्यासमोर उभे राहिले तर प्रथम कोणाचे पाय आपण स्पर्श करायचे, कोणाच्या पायावरती माथा ठेवायचा तर तो गुरुच्या पायावरती ठेवायचा. कारण का त्या गुरूंच्यामुळंच आपल्याला गोविंदाचं दर्शन झालेलं आहे. इतका गुरुभक्तीचा महिमा इथं सांगितलेला आहे की एक वेळ देव कोपला तो गुरु तुम्हाला त्यातनं तारून नेतो, पण गुरु जर तुमच्यावरती कोपला तर तुम्हाला त्याच्या पुढे तारून नेणारं कोणीही नाही. गुरुदर्शक प्रवृत्तीचा, तीर्थव्रत निवृत्तीचा, धर्माधर्म विरक्तीचा, वेदश्रुतीचा प्रवक्ता. उघडून बुद्धीचे डोळे, संत धाविती निजरूप सोहळे. पूर्वीती भक्तांचे डोहळे, आती कोवळे कारुणिक. त्याने विषय वासना मावळे, निद्रेतही ज्ञान चिचावळे. विवेक वैराग्य फळ जावळे, कृपावळे हाती ते. झाली आज संत समागम, सत्समागम, संत सेवा संत प्रेम. स्वयंभक्त काम कल्पुद्रुम, सर्व श्रम निवारी. सदा असावे सत्परायण, कराव्या संत कथा श्रवण. वंदावे संतांचे चरण, पापक्षालन होईल. लॉर्डरे जई लाखाधिपती, क्रॉफर्ड शाही घातली पालती. तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती, लागले भक्ती बाबांच्या. हा संसार तापत्रय खोटा, व्यापार धंद्यात आला तोटा. मनास कंटाळा बीट मोठा, घेतला लोटा निघाले. चित्त झाले अति अस्थिर, वाटे प्रवासा जावे दूर. सेवावा एकांत सुखकर, ऐसा विचार दृढ केला. जीवजयी पडे अतिसंकटी, देवा आठवे तदा कष्टी. मग तो भक्त करी हा काठी, लागे पायी देवाच्या. परीन लागता दुष्कर्मा ओहटी, देवाचे नाव येईना ओठी. मग सप्रमता पाहून जगजेटी, संत भेटी करवतो. तैसेच त्या भक्ताचे झाले, पाहुणी संसारा अतिकावले. स्नेहितया ते वदते झाले, हितवचन वाहिले ते ऐका. काहो आपण शिर्डी सदाना, साई समर्थाच्या दर्शना. करा की तयासी प्रार्थना, दया घना त्या संता. क्षणैक संत संगती लादते, चंचल मन निश्चल होते. तत्काळ हरिचरणी जडते, मग अवघडते परताया. देशोदेशीचे लोक जाती, साई पदरजी लोळती. महाराजाच्या अज्ञेत वर्तती, अभिष्ट पावती सेवेने.
ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती आबाल वृद्ध सर्व जाणती. तयास येता का कोळती दुःख निवृत्ती लाधाल. शिर्डी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदिन. तुम्हीही पहा अनुभव घेऊन संत दर्शन हितकारी. अवर्षणे उद्विग्न अकिंचन अवचित वर्षे विपुल घन. होता भुकेने व्याकुळ जाण प्राण पंचपक्वान वाढले. स्नेहाने त्या करविली वार्ता मानविली ती तया भक्ता. अनुभव घ्यावा आले चित्ता धरला रस्ता शिर्डीचा. आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण. तत्काल निवाले नयन समाधान वाटले. जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयं ज्योती निरंजन. पाहुणे ऐसे साईचे ध्यान सुप्रसन्न मन जाहले. वाटले पूर्वाजित सभाग्यता तेनेची हे पाय आले हाता. चित्तास लाभली शांतता निश्चिंतता दर्शने. उपनामतयांचे साठे अंतरी निश्चयाचे मोठे. गुरुचरित्र पारायण नेते नेमनिष्ठे मांडले. सप्ताह पूर्ण होता निशी बाबा देती दृष्टांत त्यासी. निजकरी घेऊन त्या पोतीसी अर्थ साठ्यासी समजावीत. स्वयस्थित निजासनी समोर साठ्यास बैसवुनी. गुरुचरित्राची पोथी घेऊनी निरूपणी तत्पर. बाबा ग्रंथावर्तन करीती पुराणी कसे कथा निरूपती. साठे श्रोते पण स्वस्त चित्ती सादर ऐकती गुरुकथा. हे काय ऐसे उपराटे विचारात पडले साठे. वाटले तयास आश्चर्य मोठे कंठ दाटे प्रेमाने. अज्ञानतम उशिशी ठेवून या मानेपासी. घोरत पडले जे वासना कुशीशी तया जागविशी दयाळा. पहा ऐसी आहे समयासी थापटोनी या आपणासी. गुरुचरित्र पियुषासी काजी येली कृपाळा. असो ऐसा दृष्टांत घडता साठे जागृत झाले तत्वता. कळविती काकासाहेब दीक्षिता साध्यंत वार्ता घडली ती. म्हणती न कळे त्यांचा अर्थ जाणती एक बाबा समर्थ. काय की न कळे त्यांचे मनात काका साध्यंत पुसाकी. पुनश्च पाठ सुरू करावा की झाला तितकाच पुरा करावा. मनोदय बाबांचा पुसावा तेनेच विसावा ये म्हणा. मग काका बाबा प्रती समय पाहुणी स्वप्न निवेदती. तेव्हा आपण या दृष्टांती काय साठ्या प्रती जाणविले. ऐसा सप्ताह सुरू ठेवावा की येथून पुरा करावा. दृष्टांतार्थ स्वय विवरावा मार्ग दावावा तयाते. इतकीच पायी माझी विनंती साठे भोगते भक्त भावार्थी. कृपा व्हावी तयावरती पुरवावी आरती तयाची. मग बाबा आज्ञापिती होऊ द्या अनेक एका वृत्ती. वाचिताही गुरूंची पोथी भक्तवती निर्मळ. या पोथीचे पारायण करता होईल कल्याण. परमेश्वर होईल प्रसन्न भवबंधन तुटेल. ते जवळ बाबांनी केले कथन करीत होतो मी पाद संवाहन. झालो अंतरी विस्मयापन्न वृत्ती स्फुरण पावली. बाबा तर हे ऐसे कैसे साठ्यास फळतो अल्पायासे. माझी गेली वर्षानुवर्षे सातची दिवसे फळत्यासी. एकच पाठ गुरुचरित्राचा साठ्यानी केला 7 दिवसाचा. 40 वर्षाचा पाठ जयाचा विचार तयाचा नाहीच का. एकासी फळतो 7 दिवसे एकासी निष्फळ 7 वर्षे. वाट पाहे मी चातक प्रकर्षे दयागण हा वर्षेल की. येईल कै ऐसा दिवस प्रसन्न होईल हा संतवंतस. संतावतंस फेडील माझी या मनची हौस. देईल उपदेश मज काय. श्रीवत्सल सद्गुरु साई पाहता यांची काय नवलाई. मनी उठली वृत्ती ते समयी तत्काळ त्यांनी जाणली. आयशात विद्येच्याही पोटी बऱ्या वाईट कोट्यानुकोटी. वासना उठती उठाउठी तितक्यांची दृष्टी तयांना. मन चिंती ते वैरीन चिंती असो हे सर्वासी ठावे निश्चिती. इतर कोणी ते नेणती महाराज ओळखती तात्काळ. परिती मायाती कृपाळ पोटात घाली निंदे सकळ. अनिंद्य वाहुनी प्रातःकाळ तितके असं चालन देईती. तव ते मनोगत जाणुनी बाबावत्ती मज लागुनी. उठत्या शाम्याकडे जाऊनी रुपये घेऊनी 15 ये. बैसे तयापासी क्षणभर गोष्टी बोला परस्पर. दक्षिणा देईल ते घेऊन सत्वर येई माघारा परतोन. कृपा उपजली साईनाथा दक्षिणेच्या करुणीनिमित्ता. म्हणती माग जात आताच्या आत्ता रुपये मज करता श्यामाकडे. झाल्या परी ऐसी आज्ञा बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा. बैसता ती होईल अवज्ञा घेऊन अनुज्ञा उठलो.
मग मी तत्काळ गमन केले. शामरावही बाहेर आले. होते नुकतेच स्नान केले. नेसत ठेले धोतर. नुकतेच झाले होते स्नान. धूतवस्त्र परिधान करून होते घालत धोतराची चूण. मुखे गुणगुण नामाची. म्हणती काय मध्येच कोटे. मशिदीतून आलाच वाटे. चेहरेवरी का चंचलता उमटे. ऐसे कटे का आज. या बैसा मी आताच नालो. हा पहा धोतर चुनीता आलो. जातो देवावर पाणी घालो. समजा परतलो आयसाची. मग करता तांबूल भक्षण. मी सारतो पूजा विधान. कर मग वार्ता सावधान. समाधान पूर्वक. माधवराव घरात जाती. मग तेथेच खिडकीवरती होती नागभागवताची पोथी. सहज हाती होती नाथ भागवताची पोथी. सहजचा हाती घेतली. यदिच्छेने ग्रंथ उघडला. अकल्पित तेथे आरंभ केला. प्रातःकाळी जो आपुरून टाकेला. वाचावया आला तोच भाग. अति आश्चर्य मना वाटले. प्रातःकाळी वाचन जे हेळशिले. बाबांनी ते संपूर्ण करविले. वरी लाविले नियमन. नियमन म्हणजे नियमे वाचन. न होता संपूर्ण निश्चित परिशीलन. अपुरे टाकून नियमितोपासन. स्थानापासा ढळू नये. आता थोडीशी उपकथा. ओगास आली नये टाकिता. श्रोता परिसावी सादरता. या नाथ भागवता संबंधे. ते हे नाथ भागवत. गुरुभक्ती रसे परिपूर्त. साई कृपा पात्रभूत. नित्यदीक्षित वाचिती. जगद उद्धाराची या कारणे. ब्रह्माठाई जे नारायणे. पेरले मग ते नारद क्षेत्री त्याने. बीज आणले कणसासी. दयाक्षेत्राची दशलक्षणी. केली संगवणी बादरायणी. शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणी. केली निवडणी कणसाची. स्वामी श्रीधरे मारले हडप. स्वामी जनार्दने केले माप. रसभर्त पक्वाने उमाप. नाथ प्रताप भोजन. स्कंद एकादश त्यातील दान. भक्ती प्रेमसुखाची खाण. तेहे 32 लक्षणी वृंदावन. नित्य वाचन दीक्षिता. दिवसा तयाचे करते निरूपण. रात्री वाचिती भावार्थ रामायण. हा एक ग्रंथ गुरु आज्ञा म्हणून. झाला प्रमाण दीक्षिता. भक्ती सुखामृताचे सार. ज्ञानेश्वरीचा द्वितीय अवतार. तो हा नाथांचा मूर्त उपकार. महाराष्ट्रावर उदंड. करून या प्रातस्नान. नित्यनेम साई पूजन. अन्नदेवता अर्चन. नैवेद्य निरांजन उरकता. मग श्रोता समवेत सविस्तर. पय प्रसाद अल्पहार. सारोन नित्यक्रमानुसार. पोथी सादर वाचिती. दया गोडीये शस्त्र पारायणे. भगवत परायण तुकारामाने. केली भंडाऱ्यावर एकांतपणे. ते गोडी कवने वर्णावी. हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ. दीक्षित शिष्य निष्ठावंत. म्हणून जीवाच्या उद्धारार्थ. साई समर्थ आज्ञापिती. जाणे नलगे वनाप्रती. भगवंत प्रगटे उद्भोगिती. श्रद्धायुक्त जे पारायण करती. भगवत प्राप्ती रोकडी. भारती संवाद कृष्ण अर्जुनाचा. त्यावनी सरसा कृष्ण उद्धवाचा. तो या भागवती उपदेशसाचा. प्रेमळ वाचा नाथांची. असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ. ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत. समर्थ कृपाळू साईनाथ. वाचवित नित्य शिर्डीत. सखाराम हरिजोग. तयास हा बाबांचा नियोग. साठ्याचे वाडी आता हा योग. भक्ता उपयोग हा मोठा. प्रत्येक या ग्रंथांचे श्रवण. बाबा कित्येक भक्ता लागून. श्रवण करविती कळवळून. भक्त कल्याण वांछिणे. अगाध बाबांची अनुग्रह कुसरी. भक्ता उपदेशती परोपारी. भक्त जवळी वा देशांतरी. बाबा अंतरी सन्निधची. आपण दरी मशिदी बसती. कोणाही काही काय नेमिती. तयासी देवण्या निज शक्ती. करून घेती ते कार्य. बापूसाहेब जोगाप्रत. वाड्यात पोथी वाचाया सांगत. तो ती वाचत असताने मस्त. श्रोतेही येत ऐकावया. जोगही दुपारी भोजनांती. नित्य जाऊने बाबाप्रती. चरणवंदुनी घेऊन विभूती. आज्ञापन घेती पोथीचे. कधी वाचित ज्ञानेश्वरी. कधी ते नाथ भागवतावरी. पारायण मांडित आनंद निर्भरी. व्याख्यान करत अर्थाचे. ऐसे अनुज्ञा झाली या पाठी. भक्त घेत जे बाबांचे भेटी. किती एका पोथी ऐकावयासाठी. उठाउठी पाठवित. कधी सांगत संक्षिप्त गोष्टी. श्रोता जो साठवी निज कर्ण संपुटी. तोच बाबा म्हणती जा उठी. त्या पोथीसाठी वाड्यात.
श्रोती भावार्थी पोतीस जाता, निघावी पोथीतही ऐसीच कथा, की जी पूर्वील कथेची दृढता अर्थ बोधकता पूर्ण करी. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी, बाबांच्या कथेचाच अनुवाद करी. श्रोतया नवलपरी ही मोठी, एखाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग. पूर्व निवेदित गोष्टीचा सुयोग, पोथीत जोग वाचित. भगवद्गीता भागवत मुख्य हेच 2 ग्रंथ, भागवत धर्माचे सारभूत. जोग हे नित्य वाचित. गीता ज्ञानेश्वरी टीका, जया नाव भावार्थ दीपिका. भागवत 11 स्कंदनिका, परमार्थ भूमिका नाथांची. असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार. मीही ते वाची निरंतर, पडले अंतर ते दिनी. कथा एक अर्धी वाचली, मंडळी मशिदी जावया निघाली. वाचता वाचता पोथी ठेवली, धाव मारली मी तेथे. इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी, बाबांच्या परी आणिक पोटी. भागवत सोडून इतर कष्टी, नाहीच तुष्टी तयांना. याच अर्थार्थी नेटे पाटे, राहिले भागवत वाचावयाचे वाटे. ऐसे तो बाबांचे कौतुक मोठे, प्रेम लोटे आठविता. असं भागवती कथा संपली, उपकथा येते सरली. माधवरावांची पूजा आटपली, स्वारी आली बाहेर. अहो बाबांचा निरोप आहे, तोच मी घेऊन आलो आहे. श्यामापासून 15 रुपये दक्षिणा ये घेऊनी. बसलो होतो सेवा करीत, अकस्मात तुमचे स्मरण होतं. उठ श्यामाकडे जा म्हणतं, दक्षिणेसी परत ये. पैसे म्हणाले तयांचे घरी, तिळभर तया सवे वार्ता करी. बोलून चालून परस्परी, मग माघारी तू येई. माधवराव जवळ हे परिचित, झाले अत्यंत आश्चर्यचकित. रुपयांवजी नमस्कार सांगत, दक्षिणा म्हणतही. माधवराव जवळ हे परिचित, झाले अत्यंत आश्चर्यचकित. रुपयांवजी नमस्कार सांगत, दक्षिणा म्हणतही आमुची. असो एक बरे झाले, 15 नमस्कार पदरी बांधले. परी वार्ता करावयास या केवळले, म्हणून म्हटले तयास. काय गोष्टी सांगता सांगा, फेडा की माझ्या श्रवण पांगा. बाबांची निर्मळ यश गंगा, दुरितभंगा करू नका. मग माधवराव म्हणती बैसा, या देवाचा खेळच यायसा. तुम्हीही सर्व जाणतसा, शनैक विसावा घ्या बसा. हे घ्या पान, हा घ्या कात, चुना सुपारी आहे डब्यात. हा मी आलो एक क्षणात, टोपी डोक्यात घालूनी. आगात साईबाबांची लीला, किती म्हणून मी सांगू तुम्हाला. आपण काय थोड्या देखिल्या, शिर्डीचा आल्यापासूनी. मी तो केवळ खेडवळ, आपण शहरवासी सकळ. काय वानाव्या आपणाजवळ, लीला कळत यांच्या. येतो मुन्नी घरात गेले, देवाचं फुल पान वाहिले. तत्काळ टोपी घालून आले, बोलत बैसले मद सवे. काय देवाची अर्थक्य लीला, कोण जाणेल त्याची कळा. अंत नाही त्याच्या खेळा, खेळूनी खेळा निराळा. काय तुम्ही विद्येचे भोकते, एकाहुनी एक ज्ञाते. आम्हा गावंढळा काय कळते, चरित्र कळहे बाबांचे. ते काय गोष्टी वार्तानं सांगती, आम्हापाशी किमर्थ पाठविती. त्यांची करणी तेच जाणती, मानवी वृत्ती नाही ती. आलेचा आता ओघावरी, गोष्टही मजा आठवली बरी. करू वार्ता काहीतरी, वेळ साजरी करू की. प्रत्यक्ष आमच्या दृष्टीसमोर कथितो येथे घडलेला प्रकार. जयामनी जैसा निर्धार, तैसा ते पार पाडती. कधी कधी बाबाही किती, मनुष्याचा अंत पाहती. भक्ती प्रेम कसास लाविती, तेव्हाच देती उपदेश. उपदेश हा शब्द कानी पडता, स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा. सत्कृत दर्शनी जणू विद्युल्लता, चमकली चित्ता माझिया. नसेल काही श्यामाची योजना, मशिदीतील मम चंचल मना. स्थैर्य आणावया लागी कल्पना, अघटित घटना बाबांची. असो ही जी उठली वृत्ती, तैसीच दाबून ठेवली चित्ती. कथाश्रवणी दुरावली आरती, तियेची पूर्ती संपादू. मग बाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता. आनंद वाटू लागला चित्ता, भक्तवत चलता पाहुणी. पुढे आणिक एक कथा सांगती, म्हणती एक देशमुखीण होती. तियेच्या पहा आले चित्ती, संत संगती करावी. ऐकून साईबाबांची कीर्ती, संगमनेरचे लोकासंगती. आली बाई शिर्डी प्रती, दर्शन प्रीती बाबांच्या. खाशाबा देशमुखाची ही आई, नामही येचे राधाबाई.
निष्ठा धरून साईचे पायी दर्शन घेई साईंचे. दर्शन घेतले यथा सांग गेला मार्गीचा क्षीण भाग. जडला श्रीचरणी अनुराग कार्यभाग आठवला. होती तियेच्या मनी आर्त गुरु करावे साई समर्थ. करतील उपदेश यथार्थ जने परमार्थ साधेल. बाई वयाने म्हातारी निष्ठा अत्यंत बाबावरी. मिळावा उपदेश काहीतरी निर्धार अंतरी हा केला. बाबा जोवरी मजला स्वतंत्र देतीने एकदा कान मंत्र. करताना मज कृपा पात्र तोवरी अन्यत्र जाणे ना. वावा साई मुखिताच मंत्र इतरत्र घेता तो अपवित्र. श्री साई संताग्रणी पवित्र अनुग्रह पात्र मज करो. ऐसा विचार करून अंतःकरणी निश्चयी त्या बाईने वर्ज करून खाणे पिणे धरणे देऊनी बैसली. आधीच वयाने म्हातारी पोटात अन्न नाही तिळभरी. पाणीही पिना घोटभरी श्रद्धा भारी उपदेशी. 3 दिवस हरनिशी म्हातारी राहिली उपवासी. बाबा उपदेश देतील ते दिवशी प्रायोपवेशी तो वरी. मंत्रोपदेश घेतल्या विण किमर्थ शिर्डीत जाणे येणे. उतरत्या स्थळी घेतले धरणे निर्वाणतीने मांडिले. अन्नपान केले वर्जन ऐसे तपते 3 दिन. करता कष्टली देशमुखीण उदासीन भाऊ झाली. माधवरावास विचार पडला प्रकार हा तव नाही भला. काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भीना. मग ते जाऊन मशिदीसी बसते झाले बाबापाशी. नित्याची या कुशल वृत्तासी आदरेशी पुसत. श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार. तो नारायण तेली चळला फार गाजी आणि वार मज लागे. पाहुणी म्हातारीचा विचार श्यामा आधीच कष्टी फार. कैसे करावे तरी साचार पुसे निर्धार बाबासी. हे काय गौड बंगाल देवा खेळ आपुला इतरान ठावा. त्वा माणसे एकेका आणावे गावा आम्हा पुसावा विचार. ती देशमुखीनं वयातीत अन्न पाण्याविरहित राहिले 3 दिवस उपोषित तुझं बरी हेत धरुणी. म्हातारी ती परमहट्टी तुझ्या पायी निष्ठा कट्टी. तू तो तीस न पासी दृष्टी करतोसी कष्टी का तीस. आधीच हे शुष्क काष्ट दुराग्रही महाकाष्ट. अन्नाविन वाटते स्पष्ट प्राणही नष्ट होतील. म्हणतील म्हातारी गेली दर्शना उपदेशाची करुणी वासना. साईबाबासी नाही करुणा केले मरणाधीन तिला. बाबा घडवून द्या ऐसा प्रमाद सांगोनी. बाबा घडवून द्या ऐसा प्रवाद म्हणजे लोकांनी परस्पर तसं काही बोलायला नको हो. सांगोनी तिचा तिला हितवाद कराना तिजवरी प्रसाद. हा अप्रमाद निरसाकी. अंगात नाही उरले त्राण कासा विस होतील प्राण. म्हातारी ती पावेल मरण तुम्हासी आप शरण येईल. म्हातारीचे दुर्धर व्रत आम्हासी पडली चिंता भोत. दुर्दैवे म्हातारी झाली अमृत गोष्ट अनुचित घडेल. म्हातारीने मांडला त्रागा न करती तिजवरी कृपा अनुरागा. दिसेन धडगत तिची मलागा स्वमुखे सांगा तीस काही. झाली सीमा अध्यायाची पुढील श्रवणेच्छा श्रोतयाची. पुढील अध्यायी पुरेल साची प्रेमरसाची ती जोड. पुढे बाबासी प्रेमळपणे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे. तयाची या सादर श्रवणे उठेल धरणे अविद्येचे. हेमाड साई पंथी शरण हेमाड साई पायी शरण. श्रोतया घाली लोटांगण अल्पायासे भवतरण. कराया श्रवण तत्परहा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते मदानुग्रह नाम अष्टोदशाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पण नमस्तु. सच्चिदानंद सद्गुरु साई महाराज पण नमस्तु. आता मागील कथानुसंधानानुसार बाबांचं म्हणजे गुरूंची महती आधी सांगितलेली आहे सगळी. की आधी देवा आणि गुरु जर एकत्र उभे आले आपल्यासमोर तर पहिलं गुरूंचं पाय आपण धरावेत. आता लॉर्ड रे नावाचा जो कॉर्पोरेट मार्केटमधला माणूस होता म्हणजे बादशाह होता तिथला तो अधिपती तो सुद्धा बाबांच्या भक्तीमध्ये लागलेला आहे. असेच एक ग्रस्त होते ज्यांना व्यापारधंद्यात खोटा आला संसाराचा वीट आला तर काही मन कुठे लागत नव्हतं. असं वाटतं कुठंतरी एकांती जाऊन बसावं असं मनाने अस्वस्थ होते तळमळत होते. आता जोपर्यंत तुमची माणूस आर्थिक संकटात पडत नाही ना तोपर्यंत त्याला देव आठवत नाही.
आणि मग तो देवाच्या नावाने हाका मारत राहतो सारखं की देवा माझ्या म्हणजे हाकेला धावून ये, भक्ताला पाहून ये, भक्ताच्या संकटी धावून ये. असं झालं. मग तरी पण एक स्नेही त्यांना वदले की अहो तुम्ही एवढं आता म्हणजे जीव तुमचा रेसलेस आहे, तुम्हाला त्रास होतो आहे, संकट आहे, तर शिर्डीला जा ना, तिथं बाबांचं दर्शन घ्या, त्या दयाघन संताला भेटा, तुमचं चंचल मन आहे ते एका जागी लागेल आणि तुमचं काय संकट असेल ते महाराज निपटतील. मग ह्या आज्ञेमुळं ते उठले आणि दर्शन घ्यायला बाबांचं शिर्डीला आले. जसं एकदम आवर्षण एक तर माणूस दरिद्रीन, त्यात दुष्काळ पडला आणि अशावेळी भरपूर पाऊस पडला किंवा भुकेनं व्याकुळ आहे, पंचप्राण जायला आलेत आणि अशाही त्याला पंचपक्वान्न वाढलं. तर जशी परिस्थिती होते तशी त्या माणसाला झाली. स्नेहाने ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनी लगेच उठले आणि शिर्डीला आले आणि त्यांच्या पायी लोटांगण बाबांच्या घातले. मग बाबांच्या दर्शनाने अति आनंद झाला त्यांना पण, नेत्र निमाले, मन शांत झालं आणि मग त्याने तिथं गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली. त्यांचं नाव साठे. आता एक पारायण झालं पूर्ण 7 दिवसामधलं, तर त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये दृष्टांत दिल्यासारखे बाबा आले आणि साठ्याला समोर बसून त्या गुरुचरित्राचं कथा म्हणजे समजून सांगू लागले. जसं पुराणिक सांगतो एखादा लोकांना कथा, तशी कथा सांगू लागले आणि ते स्वप्नामध्येच ऐकू लागले. म्हणजे जसं काय एखादा आपण उशीला अज्ञान घेऊन झोपतो, घोरत पडतो, वासना कुशीमध्ये घेऊन झोपतो, पण सद्गुरू दयाळ आले की ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला निघून जातात, पळून जातात आपल्यापासनं. मग त्यांना जागेपणी त्यांना प्रश्न पडला, आता पुढचं पारायण करू का नको करू? बाबांचं स्वप्नात येऊन मला अर्थ समजून सांगितला आहे. म्हणून काकासाहेब दीक्षितांजवळ हा विषय काढला. मग काकासाहेब दीक्षित गेले आणि विचारले की तुम्ही बाबा असं असं, त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आहे, तर बाबा पुढचं पारायण त्यांनी करावं की नाही करावं? बाबा म्हणले नाही, अजून एक पारायण होऊ द्या. आता प्रत्येक ते एक तर माधवराव देशपांडे नाही तर हे दीक्षित काका, हे लोक कसे बाबांचे एकदम जवळचे जीवाभावाचे भक्त, त्यांच्या थ्रू सगळ्या गोष्टी बाबांपर्यंत पोचत असत. तर जाऊ द्या म्हणे, एक पारायण अजून होऊन जाऊ द्या. तर त्याचं गुरुचरित्राची पोथी वाचली तर माणसाचं कल्याण होईल, त्याचं भवबंधन सुटेल, हे बाबांनी सांगितलं. तेव्हा हे जे लेखक आहेत हेमाडपंत, हे बाबांचे पाय चुरत होते, पाय दाबत होते. तर त्यांच्या अंतःकरणात मनामध्ये थोडं वाईट वाटलं. एक वृत्ती अशी आली की मी एवढी वर्षानुवर्ष सेवा करतो आहे, तर त्या माणसाला 7 दिवसात फळ दिलं आणि मी 7 वर्ष झाले आज बाबांची सेवा करतो आहे किंवा 40 वर्ष मी ह्या गुरुचरित्राचा पाठ करतो आहे, पारायण करतो आहे, तर मला काय बाबांनी उपदेश देत नाहीत, मला काय प्रसन्न होत नाहीत. आणि त्याला मात्र 7 दिवसामध्येच त्यांनी फळ दिलं. मग आता बाबांना ह्या मनातली गोष्ट कळली बरं. मग त्याने काय केलं, त्याला म्हणे उठ म्हणे, श्याम्याकडं जा आणि मला 15 रुपये मागून आण आणि त्याच्याजवळ बस जरा म्हणे, 2 गोष्टी ऐक त्याच्याकडनं आणि मग तू ये, असं सांगितलं. मग हे गेले तर ते श्याम्या म्हणजे माधवराव देशपांडे आंघोळ करून नुकतंच धोतर नेसत चुण्या घालत घालत बाहेर आले. मुखाने नामस्मरणच चाललं होतं. तर म्हणे काय हो, आज कसे काय आलात? चेहऱ्यावर तर तुमच्या असं हे दिसतंय, म्हणजे काहीतरी वेगळं दिसतंय की तुम्हाला काय बोलायचं आहे का, काही आहे का? मग ते म्हटले आलो तर बस म्हणे, बसा बसा म्हणे, तिथं पान सुपारीचा डब्बा आहे, पान सुपारी घ्या, तर मी पटकन पूजा करून येतो, असं म्हणून ते आत निघून गेले. तिथं खिडकीवरतीच नाथ भागवताची पोथी होती. सहज हातामध्ये घेतली तर जो सकाळी अध्याय अर्धा टाकला होता तोच अध्याय तिथं हातामध्ये आला. म्हणजे बाबांनी ते वाचन नाथ भागवताचं पूर्ण करून घेतलं त्यांच्याकडनं. सकाळी ज्या ठिकाणीच खूण होती तर ती लोक निघाले बाबा चला बाबांच्या दर्शनाला. मग यांना पण वाटलं नाथ भागवत का नंतर वाचू ना, बाबा 2 शब्द सांगतात ते आधी ऐकावे, असा विचार करून ते ती पोथी तशीच ठेवून निघाले होते. तर बरोबर त्यांच्या हातून बाबांनी ते सगळं उरलेला अध्याय पूर्ण करून घेतला. आणि योगायोग पहा, त्यांचं ते वाचन संपल्यानंतर ते आले परत. मग म्हणे काय हो, काय झालं? मग म्हणे आता मी टोपी घालून येतो. आत गेले, देवाला पान फुलं वाहिली आणि टोपी घालून आले. तर म्हणे बाबांनी सांगितले की 15 रुपये पण मागितलेत आणि जरा बसा म्हणे त्यांच्याजवळ बोला. मग ते म्हणे 15 रुपये नाही, 15 नमस्कार आहेत आणि आम्हाला म्हणे आमची हीच दक्षिणा आहे. उठ म्हणे, श्याम्याकडे दक्षिणा माग, तर ही आमची नमस्कार हीच आमची दक्षिणा आहे. म्हणजे देवाला काय खरं पैसा लागत नाही, तर 2 हस्तक आणि 3रं मस्तक, दोन्ही हाताने हात जोडणे, नमस्कार घालणे, हीच गोष्ट खरी आहे. हे माधवराव दिवसा भागवत वाचत असत
तर रात्री रामायण वाचत असत. म्हणजे बाबांनीच सांगितलेला, नित्यनेम लावून दिलेला होता. एक सखाराम हरी जोग आहे, त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही पण भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, तर ती तुम्ही वाचायची. आणि मग कित्येक लोक जेव्हा बाबांना भेटीला येत तर बाबाबरोबर त्या शब्दावरच एखादा कथा काढत आणि ती भक्ताला काहीतरी सांगत, आणि भक्ताला गोडी लागली की जा म्हणे त्या अमक्याच्या वाड्यामध्ये, साठ्याच्या वाड्यात अमक्या ठिकाणी जा आणि ऐक पुढचं. ते कधी नाथ भागवतावर पारायण मांडत, कधी भगवद्गीतेवर मांडत. हे 2 पोथी मोठ्या महत्त्वाच्या आहेत, नाथ भागवत आणि भगवद्गीता. आता तो जो ऐकणारा श्रोता असे, जो विषय बाबांनी काढला, तर योगायोग तेव्हा नेमका असा असायचा की हे जे पोथी वाचत असत जोग, ते पण त्याच विषयावर आज बोलत. भले तो अध्याय मागं पुढं असू दे, काय कारण त्याचं निघायचं, आणि ती पूर्वील कथा जी काही बाबांनी 2 शब्द सांगितलेले असत तीच कथा सांगायचे. तर त्यामुळे ह्यांचं आता वाचन झालं. मग म्हणे दक्षिणेचं सांगितलं, 15 नमस्कार घातले, आणि म्हणे बाबा म्हणाले की त्यांच्याजवळ बसून जरा वार्ता करा. मग आता हे म्हणले, अहो तुम्ही तरी शहरातले आहे, आम्ही तर खेडेगावची लोक, आम्ही गावंढळ, आम्ही काय बाबांच्या म्हणजे कथा सांगणार, किंवा आम्ही काय बाबांची महती सांगणार. पण म्हणे आता बोललेच आहेत बाबा, तर ठीक आहे म्हणे, आपण बोलूया थोडं आणि ही वेळ साजरी करून नेऊया. म्हणून छोट्या मोठ्या बाबांच्या आठवतील अशा कथा सांगितल्या. आणि एकदम बोलता बोलता म्हणले की बाबा पण कधी कधी भक्तांचा एकदम कस पाहतात, त्याशिवाय भक्तांना ते उपदेश करत नाहीत. मग उपदेश हा शब्द ऐकल्यावरती ह्या लेखकाला मनामध्ये वीज चमडली की अरे हां, आज माझ्या मनात हेच आलं होतं की बाबा मला काय केलं, उपदेश देत नाहीत, आणि 7 दिवस झाले त्या माणसाला बाबा पावतात. मग त्यांच्या कथा ऐकल्या. म्हणे ठीक आहे, आता मी काय बोलत नाही, बाबा काय म्हणजे हे श्याम्या काय म्हणतो किंवा माधवराव देशपांडे काय म्हणतात ते ऐकूया. मग एका म्हातारीची कथा सांगितली. ती एक देशमुखीण आहे आणि ती आली बाबांच्या दर्शनाला. खाशाबा देशमुखाची आई, तिचं नाव राधाबाई. तिची साईचरणी खूप निष्ठा होती आणि तिला असं वाटलं की बाबांनी मला ह्यावेळी उपदेश द्यावा. मग ती आली, बाबांचं दर्शन घेतलं की जेणे परमार्थ आपला साधावा, आयुष्य आपलं सार्थकी लागावं. आता बाबांनी मला एखादा कानमंत्र द्यावा ही तिची इच्छा. पण ते काय बाबांनी तिला केलं नाही. मग ती काय केली, उपोषणाला बसली. प्रायोपोषण म्हणजे अन्न पाणी सगळं वर्ज्य केलं. आणि तिला वाटत होतं साई मुखानेच मला एखादा कानमंत्र मिळावा, बाकीचे मंत्र सगळे अपवित्र आहेत इतरांच्या मुखाने. आणि ती काय ऐके नाही. 3 दिवस म्हातारी उपवाशी बसले. आता एक तर वय झालं, मग त्याच्यामध्ये अन्नपाणी नाही, तर हाडं काष्ट म्हातारी पार अशी एकदम ह्याच्या पेंगुळून गेली, एकदम पेकाळून गेली. मग ते श्याम्याला म्हणजे ह्या माधवरावांना काय ते हे व्हायला लागलं, बाबा आता बाबांच्या नावाला अपयश नको ना. मग गेले मशिदीवर आणि हळूच विषय काढला बाबांना. तर बाबा म्हणे, काय आज तुझं चंचल दिसतंय मन, आज काय मला तू सांगणार आहेस कुठल्या गोष्टी. तो नारायण तेली बघ मला खूप त्रास देतो. तर बाबांचा नारायण तेली हा परवलीचा शब्द आहे की एखादी अंतस्थ वाईट दुष्टवृत्ती कुणाची पण असेल मनातनं उफाळून आलेली, तर बाबा त्याला नारायण तेली हा शब्द वापरत असत. तर म्हणे काय झालं. मग म्हणे बाबा ती म्हातारी 3 दिवस उपोशी आहे, जुनं हाड आहे, ऐकत नाही, दुराग्रही आहे, पण तिचे जर प्राण गेले तर तुमच्या नावाला अपयश येईल. लोकांमध्ये असं पसरेल की बाबांच्याकडे एक म्हातारी शरण गेली असंच, पण बाबांनी काय तिला मंत्र दिला नाही, आणि मग तसा प्रवाद तुमच्या नावावरती मला नको आहे. आता काय करायचं. मग आता इथं हा अध्याय संपला आहे आणि याचं जे पुढचं कथानक आहे ते पुढच्या अध्यायामध्ये ऐका असं सांगून लेखकाने इथे हा अध्याय संपवलेला आहे. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.